भोकरदन शहरात दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आक्रोश मोर्चा दरम्यान मुस्लिम समुदायाच्या विरोधात जातीयवादी आणि धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। भोकरदन येथील अब्दुल सत्तार अब्दुल रज्जाक यांनी भोकरदन पोलीस स्टेशनमध्ये याबाबत लेखी निवेदन दिले आहे। अब्दुल सत्तार यांनी हरिभक्त परायण संग्राम बाप्पू भंडारे, आमदार संग्राम जगताप आणि मोर्चाचे आयोजक यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली। पोलिसांना दिलेल्या निवेदनानुसार अणवा येथील घटनेच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता। यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून हरिभक्त परायण भंडारे आणि आमदार जगताप यांना निमंत्रित करण्यात आले। आरोप आहे की स्टेजवरून बोलत असताना त्या नेत्यांनी मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द वापरून त्यांचा अपमान केला। निवेदनात स्पष्टपणे नमूद केले की त्यांनी अयोग्य भाषेत घोषणा देऊन भोकरदन तालुक्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला। तक्रारकर्त्यानुसार आमदार संग्राम जगताप यांनी भाषण करताना बाजूने जाणाऱ्या मुस्लिमांना पाहून त्यांचा अपमान केला। याशिवाय त्यांनी मुस्लिम समाजाविरोधी धमकीवजा आणि दंगल भडकावणारे वक्तव्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे। इतकेच नाही तर मुस्लिमांना उद्देशून भडकाऊ भाषण केल्याचा गंभीर आरोप देखील यावेळी करण्यात आलाय। अब्दुल सत्तार अब्दुल रज्जाक यांनी पोलिसांना विनंती केली की या गैर अर्जदारांनी दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेली ही वक्तव्ये आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करावी। 4-5 दिवस पूर्वी अन्वयामध्ये जे प्रकरण घडला तो महासाचा तुरला आणि पोलिसांना त्याचे चांगल्या प्रकारचा तपास करून मूळ आरोपीला अटक केला। काही समाजकंटक लोक आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की वो हिंदू हे काम करू शकत नाही, मंदिरात मांस टाकत नाही, हे सगळं आम्हालाही मान्य आहे, त्यांनाही मान्य आहे, पण मुसलमान करता असा कुठे आहे। त्यांचा आरोप होता की मुसलमान अटक करा। मग निष्पन्न तपास झाल्यामुळे आरोपी त्या पोलिसच्या हाती लागला आणि त्याच्यावर कारवाई करण्यात आली। त्या रोषमध्ये भोकरदनमध्ये शुक्रवारी एक मोर्चा ठेवण्यात आलेला आहे आणि त्या मोर्चाचा उद्देश हे होता की दोन समाजामध्ये कसं तरी तेढ निर्माण करायचा। भोकरदनची परंपरा आहे, भोकरदनमध्ये 40-50 वर्षापासून आम्ही सुद्धा राजकारण करतो आणि गणपती विसर्जन असेल, कोणताही सण असेल, आम्ही स्वतः उभं राहून सणी त्यांना मान सन्मान देतो, त्यांचा सत्कार करतो। भोकरदनचे परंपरेचे हिंदू बी आमचे एकमेक मी चांगल्या पद्धतीने इथं राहतो आणि भोकरदन शहरची गंगा जमुना तहसीब जी आहे याला कुठेतरी बिघडण्याचं काम, त्याला तरी गाळबोट लावण्याचं काम काही समाजकंटक इथे करतात आणि बाहेरचे लोक येऊन सनी इथे करतात। माझं म्हणणं असं आहे, तुम्हाला जर सभा घ्यायची आहे तुम्ही एखाद्या प्रायव्हेट जागामध्ये घ्या, सार्वजनिक ठिकाणी सभा घेऊन सनी आणि त्या रोडवरून जाताना मुसलमान टोपीवाले हे चालले यांच्यावर गुन्हा दाखल करा। पोलिसाला आपण सूचना देता ही हे लोकशाही नाही राहिली, ही जे हुकमशाही झाली तुमची। आमचं म्हणणं आहे हुकमशाहीला कुठेतरी थांबवण्यासाठी आणि या बाहेरच्या लोकांना भोकरदन शहरामध्ये वातावरण खराब करण्यासाठी येणं जे चालू आहे त्यांना पोलिसांना कुठेतरी परमिशन नाकारावं अशी पोलीस प्रशासनाला विनंती आमची। आणि सतत भोकरदनचे लोक नेहमीप्रमाणे इथे जे राहतात ते कोणत्याही प्रकारचा भोकरदन शहरामध्ये असा गाळबोट लागू नये या मुस्लिम समाजाचा बी आणि हिंदू समाजाचा बी प्रयत्न आहे। त्यामुळे आपण चांगल्या पद्धतीने इथे राहतो, बाहेरचे काही लोक इथे वातावरण खराब करण्याचं काम करतात। पोलिसाला त्यांचा उद्देश होता का मुसलमान आरोपी व्हावा म्हणून त्यांचा रोष पोलिसावर बी होता, सरळ म्हणण्यात काही हरकत नाही आणि त्या हिशोबाने त्यांना ते प्रोग्राम घडवून आणला। मला माध्यमातून आम्ही शुक्रवारी भोकरदनचे सर्व मुस्लिम समाजांना ते रिक्षेवाले असेल, फ्रूटवाले असेल, हॉटेलवाले असेल, हातगाडीवाले असेल या सगळ्या लोकांना त्या दिवशी बंद ठेवण्याचा एक निर्णय घेतला आणि या प्रोग्राममध्ये कोणताही गालबोट लागू नये या मुस्लिम समाजाचा उद्देश होता। त्या उद्देश आम्ही साध्य केला, या प्रोग्राम त्यांना केलेला आहे। मग त्या प्रोग्राम मध्ये ज्या मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द बोलण्यात आला त्याबद्दल आम्ही या निवेदन देतो आणि या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला अशी विनंती करतो का यांच्यावर कडक कारवाई व्हावी। प्रतिनिधी मजहर पठाण, NTV न्यूज मराठी, भोकरदन, जालना।